नमस्कार शेतकरी मित्रांनो. पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी पंजाबराव डक यांनी पुन्हा एकदा महत्त्वाचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2025 या कालावधीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. विशेषतः अतिमुसळधार पावसाची शक्यता काही जिल्ह्यांमध्ये आहे. पंजाब डक यांचा हा अंदाज शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यांच्या अचूक अंदाजामुळे शेतीचं नियोजन करणं सोपं होतं. चला तर मग पाहूया या आठवड्यात कुठे आणि कसा पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. पंजाबराव डक यांनी सांगितले की नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 4 दिवसांत जोरदार पाऊस पडणार आहे. यातही अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली आणि वर्धा या भागात आज रात्रीपासूनच वीज आणि वादळी वाऱ्यासह खूप जोरदार पावसाला सुरुवात होईल. या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचं आणि शेतीचं रक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. विशेषतः पावसामुळे पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी पाण्याचा निचरा नीट होईल याची काळजी घ्या. हा पाऊस काही ठिकाणी इतका जोरदार असेल की शेतकऱ्यांना आपल्या कामाचं नियोजन आणि शेतीचं व्यवस्थापन यासाठी मोबाईल ॲप किंवा हवामान अंदाजाचे अपडेट्स नियमित तपासावे लागतील. उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, सटाणा आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये ज्या भागात आतापर्यंत पाऊस कमी झाला आहे तिथे आता चांगलीच धमाल होणार आहे. पंजाब डक यांच्या मते या भागात आज रात्रीपासून पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि पेरणी किंवा इतर शेतीच्या कामांसाठी योग्य ती तयारी करावी. जर तुम्ही या भागात राहत असाल तर पावसाचा अंदाज घेण्यासाठी पंजाब डक यांचं यूट्यूब चॅनल किंवा त्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा. यामुळे तुम्हाला लाईव्ह अपडेट्स मिळतील आणि तुम्ही तुमच्या शेतीचं नियोजन नीट करू शकाल. या भागात पावसाचा जोर इतका असेल की काही ठिकाणी पाण्याचा निचरा नीट न झाल्यास पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे, त्यामुळे आधीच तयारी ठेवा. मराठवाड्यात 7 दिवस पावसाची हजेरी. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डक यांनी दिलेला अंदाज खूपच महत्त्वाचा आहे. 15 ऑगस्टपासूनच मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली आहे आणि 22 ऑगस्टपर्यंत बीड, लातूर, धाराशिव, परभणी, जालना आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये 7ही दिवस जोरदार पाऊस पडणार आहे. या भागात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे. विशेषतः बीड, लातूर आणि पाथर्डी या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील लोकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही या भागात राहत असाल तर घराबाहेर पडताना काळजी घ्या आणि शक्यतो पावसाच्या वेळी झाडाखाली किंवा उघड्यावर थांबू नका. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी आधीच उपाययोजना कराव्यात. उदाहरणार्थ, पिकांना आधार देण्यासाठी बांबू किंवा दोरीचा वापर करा, जेणेकरून वादळी वाऱ्यामुळे पिकं जमिनीवर पडणार नाहीत. अतिमुसळधार पावसाची शक्यता आणि खबरदारी. बीड, लातूर आणि पाथर्डी या भागात पंजाब डक यांनी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हा पाऊस इतका जोरदार असेल की काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. जर तुम्ही या भागात राहत असाल तर तुमच्या घराभोवती पाण्याचा निचरा नीट होईल याची खात्री करा. शेतात पाणी साचणार नाही यासाठी नाले खणून ठेवा. पंजाब डक यांच्या अंदाजानुसार हा पाऊस पिकांसाठी फायदेशीर ठरू शकतो, पण त्याचवेळी योग्य नियोजन नसेल तर नुकसानही होऊ शकतं. जर तुम्ही शेतीसाठी लोन घेतलं असेल तर तुमच्या पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी आता काळजी घ्या, जेणेकरून तुम्हाला EMI भरण्यासाठी त्रास होणार नाही. पंजाब डक यांचा अंदाज का आहे खास? पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज हा नेहमीच शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. त्यांचा अंदाज इतका अचूक असतो की शेतकरी त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतात. त्यांचं निरीक्षण आणि निसर्गाच्या संकेतांचा अभ्यास यामुळे त्यांचा अंदाज नेहमीच खरा ठरतो. उदाहरणार्थ, ते सूर्यास्तावेळी आकाशाचा रंग, पक्ष्यांचं वर्तन आणि झाडांच्या हालचाली यावरून पावसाचा अंदाज लावतात. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सल्ला. पंजाब डक यांच्या या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी आता पेरणी आणि इतर शेतीच्या कामांसाठी तयारी करावी. ज्या भागात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे तिथे शेतकऱ्यांनी पिकांचं संरक्षण करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी. जर तुम्ही नवीन पेरणी करत असाल तर जमिनीत पुरेशी ओल आहे याची खात्री करा. तसंच पावसामुळे पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी पाण्याचा निचरा नीट होईल याची काळजी घ्या. जर तुम्हाला शेतीसाठी नवीन उपकरणे किंवा बियाणं खरेदी करायचं असेल तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही बँकेच्या योजनांचा लाभ घेऊ शकता. यामुळे तुम्हाला कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने लोन मिळू शकतं.